शेतकरी बंधूंनो नमस्कार. एकूणच आजचा जो विषय आहे तो शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा. कोणत्याही शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला मार्केटमध्ये, बाजारामध्ये दर भेटणे, एकूणच त्या बाजारामध्ये, त्या मार्केटमध्ये किती आवक झाली आणि आवक झाल्यानंतर त्या मालाला किती मागणी ह्या गोष्टीवरती आपल्या उत्पादित केलेल्या मालाचे बाजारभाव अवलंबून असतात. आणि मुळातच प्रत्येक शेतकरी बांधवांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की शेतीमध्ये काय पिकतंय त्याच्यापेक्षा बाजारामध्ये काय, कधी आणि कसं विकतंय याचा अभ्यास जोपर्यंत प्रत्येक शेतकरी बांधव अगदी प्रत्येक पिकाची लागवडीसाठी निवड करत असताना अभ्यास करत नाही, तोपर्यंत त्या पिकाला चांगला बाजारभाव भेटेल अशी अपेक्षा करणं देखील सुद्धा योग्य आहे. आता सध्याचं चालूचं उदाहरण घ्या, शिमला मिरची. ज्या शेतकरी बांधवांनी मे मधली लागवड असेल, एप्रिल मधली लागवड असेल किंवा जूनच्या सुरुवातीची लागवड असेल, अशा बऱ्याचशा शेतकरी बांधवांना सुरुवातीचे 2-3 तोडे किंवा 4 तोड्यांना दर चांगला भेटला. म्हणजे साधारण ₹70, ₹60, ₹50 प्रति किलो पर्यंत भेटला. पण आज मितीला सध्या चालूला ऑगस्ट महिन्यामध्ये हे दर ₹10 प्रति किलो पर्यंत आले. मग इतकं मार्केट मंदीमध्ये का गेलं? त्याच्या पाठीमागची कारणं अनेक आहेत. ढोबळ मानाने सांगायला गेलं, प्रत्येक शेतकरी बांधवांनी सोम्यानी गोम्याने सांगितलं म्हणून, पैसा चांगला भेटतोय म्हणून शिमला मिरचीची लागवड आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणात दिसून आली. आणि एकूणच ही वाढलेली लागवड आणि ही वाढलेल्या लागवडीतून उत्पादित होणारी शिमला मिरची मार्केटमध्ये आवक जास्त झाल्यामुळे आणि त्याची मागणी तुलनेने कमी असल्यामुळे एकूणच आज जी परिस्थिती आपण बघतोय, शिमला मिरचीचे दर आपल्याला ₹10 प्रति किलो पर्यंत आले. आता ही शिमला मिरची पुढे भविष्यामध्ये लागवड करत असताना कोणत्या गोष्टी प्रत्येक शेतकरी बांधवाने आता इथून पुढे पाळल्या पाहिजे, त्या गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तसं बघता शिमला मिरची किंवा कोणतीही पीक आपण लागवड करत असताना एक महत्वाच्या 4 गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजे. त्याच्यामधलं पहिलं, अगदी शेतीमधला उत्पादित केलेला माल किंवा बाजारपेठेमध्ये भेटणारी जी मागणी असेल किंवा जो दर असेल, ते महत्वाच्या ह्या 2 गोष्टीवरती असतं अवलंबून. एक आहे मागणी आणि दुसरा आहे पुरवठा. त्याला आपण डिमांड सप्लाय म्हणत असतो. जर एकूणच मागणी बाजारपेठेमध्ये जास्त असेल, पुरवठा कमी असेल, तर आपल्या मालाला दर त्या ठिकाणी चांगला भेटणार आहे. पण जर एकूणच मागणी जास्त असेल किंवा मागणी कमी असेल आणि पुरवठा जास्त असेल, तर त्या ठिकाणी आपल्या मालाला जो दर आहे तो त्या ठिकाणी कमी भेटणार आहे. पहिली गोष्ट शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी लक्षात आणणं गरजेचं आहे. दुसरं, लागवड क्षेत्र. मगाशी सांगितल्याप्रमाणे सोम्यानं गोम्यानं शिमला मिरचीची लागवड केली किंवा इतर कोणत्याही पिकाची लागवड केली का, तर त्याला पाठीमागच्या वर्षीमध्ये चांगलं पैसे झालं. पण ह्या वर्षी देखील सुद्धा तीच चूक जर आजूबाजूच्या भागातील त्या 10 शेतकऱ्यांनी केली म्हणून 20 शेतकरी त्या ठिकाणी लागवड करतात आणि एकूणच त्या लागवडीचं क्षेत्र त्या ठिकाणी वाढतं, पण त्या प्रमाणात त्या पिकाला मागणी असेलच असे नाही. त्याच्यामुळे शक्यतो लागवड करत असताना, लागवड क्षेत्र करत असताना त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी प्रत्येक शेतकरी बांधवांनी ठेवणं हे देखील गरजेचं आहे. पिकांची निवड करत असताना शक्यतो कोणत्याही एका पिकावरती डाव न खेळता त्या पिकामध्ये आपल्याला बदल किंवा विविधता ठेवणं देखील सुद्धा गरजेचं आहे. शिमला मिरची बरोबर इतर भाजीपाला वर्गीय पिके किंवा फळझाड पिकांची निवड त्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे बाजाराचे वेळापत्रक किंवा प्रत्येक शेतकरी बांधवांनी ज्या पिकाची लागवड करतायत त्या पिकाची लागवड करत असताना बाजारपेठाचा अभ्यास करणं देखील सुद्धा गरजेचं आहे. साधारण आपल्याला 12 महिन्यामध्ये कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये आपल्याला त्या पिकाला चांगला बाजारभाव राहू शकतो, एकूणच त्या पिकाची आवक त्या महिन्यामध्ये कशी राहू शकते आणि एकूणच आपल्याला उत्पादन खर्च असेल किंवा उत्पादन आपल्याला साधारण कोणत्या सीझनमध्ये, कोणत्या महिन्यामध्ये चांगलं राहू शकतं, ह्या गोष्टीचा, ह्या बाजारपेठेचा अभ्यास प्रत्येक शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. आता शिमला मिरचीला सध्या चालूला आपल्याला जे दर आहे, जी मंदी आहे, ते आपल्याला का दिसून आली? त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण जे की उत्पादन क्षेत्र वाढले. मगाशीच सांगितल्याप्रमाणे अशा अमुक शेतकऱ्याला चांगले पैसे झाले म्हणून यंदा प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये इच्छा आली की आपण ही शिमला मिरची लागवड करून पाहूया. आणि यंदा बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी शिमला मिरचीची लागवड केली. एप्रिल, मे, जून या 3 महिन्यामध्ये इतकी लागवड वाढली की एकूणच मार्केटमध्ये ह्या शिमला मिरचीची आवक इतकी झाली की त्या मानाने त्या शिमला मिरचीला मागणी त्या प्रमाणामध्ये नसल्यामुळे आपल्याला जे दर आहेत ते ₹10 प्रति किलो पर्यंत आपल्याला घसरलेले दिसून आले. दुसरं महत्वाचं कारण परराज्यातील मालाचा परिणाम. असं नाही की शिमला मिरची फक्त आपल्याला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या ठराविक भागामध्येच उत्पादित केली जाते, तर शिमला मिरचीची उत्पादन आपल्याला इतरही राज्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात केली जाते आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या शिमला मिरचीला स्पर्धा म्हणून जे परराज्यातील गुजरात असेल, कर्नाटक असेल, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल
या राज्यातून सुद्धा शिमला मिरचीची आवक आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्याच्या वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये जास्त प्रमाणात झाल्यामुळे एकूणच आवक वाढल्यामुळे आपल्याला दर त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला मंदीमध्ये किंवा कमी झालेले दिसून आले. मागणी सातत्याने वाढत नाही. मुळातच शिमला मिरचीचे जे ग्राहक असतील किंवा जी मागणी आहे ती शहरी भागातून असेल किंवा हॉटेल रेस्टॉरंट असेल, फास्ट फूड कंपन्या, फास्ट फूड पिझ्झा बर्गर बनवणारे जे वेगवेगळे स्टॉल्स असतील, सुपर मार्केट असेल, मोस्टली शहरी ग्राहक असतात ते त्याच्यासाठी असतात आणि प्रक्रिया उद्योगधंद्यामध्ये ठराविक प्रमाणात मागणी असते आणि त्याच्यामुळे ही ठराविक मागणी ह्या वेगवेगळ्या घटकाकडून असल्यामुळे जास्त प्रमाणात मागणी नसल्यामुळे देखील सुद्धा या मिरचीला उठाव जास्त प्रमाणात आला नसल्यामुळे आणि एकूणच आवक वाढल्यामुळे आजचे जे दर आहेत ते 10 रुपये प्रति किलो पर्यंत आपल्याला गेलेले दिसून येत आहे. तसं सध्याला डोमेस्टिक मार्केटचा जर विचार करायला गेलं, एकूणच आपण उत्पादित केलेल्या शिमला मिरचीला सध्या चालूला आपण कोणकोणत्या मार्केट्समध्ये पाठवत असतो. त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद हे आपल्याला वेगवेगळे बाजारपेठांचे मार्केट आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. ह्या गोष्टी सुद्धा शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी लक्षात आणलं पाहिजे. आता मुळातच बाजारपेठेमध्ये कुठल्या मालाला चांगला उठाव राहत असतो, तर चांगलं पॅकेजिंग मटेरियल असेल, फळ आपलं चांगल्या साईजचं असेल, एकूणच त्याला चांगल्या प्रकारची चकाकी असेल, लेझिंग असेल, लस्टर असेल, अशा फळांची उत्पादन किंवा अशी गुणवत्ता आपल्याला पिकामध्ये चांगल्या पद्धतीने करता आली तर एकूणच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मालाला उठाव त्या ठिकाणी चांगला राहणार. आता याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे शक्यतो प्रत्येक शेतकरी बांधवांनी कोणत्याही पिकाची निवड करत असताना त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी किंवा आपल्याला विविध पर्याय बघणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तसं बघायला गेलं तर शिमला मिरचीला पर्याय म्हणून अजून इतर वेगवेगळ्या पिकांची पॅरलल निवड त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. शक्यतो एका पिकावरती डाव न खेळता त्या ठिकाणी 2-3 पिकांवरती डाव खेळला तर एखादं पीक आपलं त्या ठिकाणी लॉसमध्ये गेलं तर बाकी इतर राहिलेल्या 2-3 पिकांमधून आपल्याला सावरण्याची संधी शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी भेटू शकते. तसं बघायला गेलं शेतकरी बांधवांनी शक्यतो कोणत्याही पिकाची निवड करत असताना जे आपल्याला न्यूजपेपर असेल, वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल किंवा इथून ज्या ठिकाणी आपल्याला सोर्स भेटू शकतो, ज्या पिकाची आपण निवड करणार आहे, एकूणच त्या पिकाची निवड करत असताना लागवड किती क्षेत्रावरती झाली, ह्या गोष्टी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी लक्षात आणणं गरजेचं आहे. हे त्या ठिकाणी आपण बघू शकतो किंवा मग पुढे भविष्यामध्ये पुढच्या सीझनमध्ये जर आपल्याला शिमला मिरचीची लागवड करायची असेल, तर कोणत्या गोष्टी किंवा कोणती काळजी प्रत्येक शेतकरी बांधवांनी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लागवडीचा कालावधी बदलावा. मुळातच मार्केटचा अभ्यास, बाजारपेठेचा अभ्यास असला पाहिजे. कोणत्या महिन्यामध्ये, कोणत्या सीझनमध्ये चांगला बाजारभाव राहू शकतो. त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी लागवडीचं नियोजन आपल्याला करायचं आहे. बाजारांशी संपर्क असला पाहिजे. फक्त आपल्या देशातील किंवा आपल्या राज्यातील फक्त डोमेस्टिक मार्केटशी फक्त कॉन्टॅक्ट न ठेवता इतर राज्यामध्ये कोणकोणते चांगले बाजारपेठ आहेत की त्या ठिकाणी शिमला मिरचीला चांगला बाजारभाव राहू शकतो. त्याचा देखील सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहे. शिमला मिरचीला एकूणच कोणत्या ग्राहकामधून जास्त प्रमाणात पसंती राहू शकते. त्याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. गुणवत्तेवरती भर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. एकूणच शिमला मिरचीची साईज, लस्टर, लेझिंग चांगल्या पद्धतीने आणण्यासाठी, एकूणच अवरेज उत्पादन चांगलं वाढवण्यासाठी आणि त्याबरोबर गुणवत्तेवरती सुद्धा जास्त फोकस केला पाहिजे. शक्यतो पूर्ण क्षेत्रावरती लागवड न करता प्रत्येक क्षेत्रावरती डिवायडेशन किंवा त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि शक्यतो लागवड करत असताना प्रत्येक सीझनमध्ये एक 2-3 महिन्याचा गॅप असेल ते ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून वर्षभर मधली जी मार्केटमध्ये असणारी अस्थिरता आहे ते अवरेज आउटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सरासरीमध्ये चांगले दर भेटून जाऊ शकतात. त्याबरोबर उत्पादन खर्च शक्यतो प्रत्येक शेतकरी बांधवांनी कोणतीही पिकांची लागवड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं उत्पादन खर्च निघाल्यानंतर एकूणच राहिलेला जो आपल्याला प्रॉफिट आहे ह्या गोष्टी त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी बांधवांनी लक्षात असणं गरजेचं आहे. तर हा एकूणच व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube, Insta आणि Facebookला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.